नमस्कार बंधू भगिनींनो, रामकृष्ण बदने या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. 26 ऑक्टोबर हा या विभागाचे लोकनेते आमचे प्रेरणास्थान श्रद्धेय कैलासवासी आमदार गोविंदरावजी राठोड साहेब यांचा पुण्यस्मरण दिन. त्यानिमित्तानं सर्वप्रथम मी त्यांच्या प्रतिमेला आणि विचारांना मनपूर्वक अभिवादन करतो. आपण यापूर्वीच्या व्हिडिओतनं त्यांचा जन्म, शिक्षण आणि शैक्षणिक कार्य अत्यंत कमी शब्दांच्या मध्ये पाहिलं. या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्या राजकीय कारकिर्दीबद्दलचा थोडक्यात आढावा या ठिकाणी आपण घेणार आहोत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गोविंदरावजी राठोड साहेब हे सर्वप्रथम या ठिकाणी 1985 ते 2000 या कालावधीमध्ये नगर परिषद मुखेडचे सदस्य म्हणून कार्यरत झालेले आहेत. या कालावधीमध्ये त्यांनी अत्यंत उत्कृष्ट अशा पद्धतीचं काम केलं. त्यानंतर 1985 ते 1997 या काळातच या नगर परिषदेचे 2 वेळेस नगराध्यक्ष होण्याचा सन्मान देखील त्यांना प्राप्त झालेला आहे. 1997 ते 2002 या कालावधीमध्ये नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक म्हणून त्यांनी उत्कृष्ट कार्य केलं. 2002 ते 2008 या कालावधीमध्ये याच नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी उत्कृष्ट अशा पद्धतीचं काम केलेलं आहे. 2002 ते 2012 या कालावधीमध्ये नांदेड जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिलं. 2004 ते 2007 या कालावधीमध्ये जिल्हा परिषद नांदेडचे अर्थ व बांधकाम सभापती म्हणून देखील त्यांनी उत्कृष्ट अशा पद्धतीचं काम केलेलं आहे. 2001 नंतर जयशंकर सहकारी साखर कारखाना मांजरी तालुका मुखेड या ठिकाणी ते संचालक म्हणून या ठिकाणी उत्कृष्ट अशा पद्धतीचं त्यांनी काम केलेलं आहे. आपण सगळे जाणता की 2009 ला ते विधानसभेसाठी मुखेड कंधार विधानसभेच्या साठी अपक्ष म्हणून उभे राहिले आणि अवघ्या 500 मतांनी यावेळी त्यांचा पराभव झाला. परंतु पुढे 2014 रोजी त्यांनी या विधानसभेमधनं निवडणूक लढवली आणि 74,000 इतकं प्रचंड मतदान अधिकच घेऊन म्हणजे इतकं मतदान घेऊन ते या विधानसभा परिक्षेत्रातनं निवडून आलेले आहेत. त्यानंतर त्यांना मंत्रिमंडळामध्ये निश्चितपणे संधी मिळणार होती. त्यासाठी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नांदेडवरून ते मुंबईला रेल्वेनं प्रवास करत होते आणि प्रवास करत असतानाच रस्त्यामध्येच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि 26 ऑक्टोबर 2014 रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. तर अशा पद्धतीचं त्यांचं राजकीय कार्य